MH29 आवाज सर्वसामान्यांचा। शासन आपल्या मोबाईलवर कृषी उपक्रमाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। विविध शासकीय योजना उपक्रम कायद्यांची माहिती नागरिकांना सोप्या भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या मोबाईलवर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या उपक्रमात कृषी विभागाचा समावेश करण्यात आला असून येत्या खरीप हंगामाबाबत उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे। या उपक्रमाचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन झाले। उपक्रमांतर्गत प्रशासनाच्या वतीने शासन आपल्या मोबाईलवर या नावाने YouTube चॅनल तयार करण्यात आले आहे। या चॅनलवर महसूल विभागाशी संबंधित जमिनीची नोंदणी, फेरफार नोंदी, अकृषक परवानगी, विविध दाखले, वनहक्क कायदा, रस्ते संबंधी वाद, शिधापत्रिका, जमीन प्रकार, 7/12, वारस नोंदी, भूसंपादन प्रक्रिया, मतदार नोंदणी प्रक्रिया, कलम 155 दुरुस्त पद्धत, अतिक्रमण नियमित करणे, नैसर्गिक आपत्ती, जन्म मृत्यूची उशिरा नोंदणी, शेती घेताना घ्यावयाची दक्षता, सहधारकांमध्ये हिस्से वाटप, अर्धन्यायिक प्रक्रिया, सामाजिक अर्थसहाय्य योजना, पोटखराब जमीन वापरात आणणे, गौण खनिज संदर्भात माहिती, आदिवासी जमिनीचे व्यवहार अशा विविध विषयांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे। पुढील टप्प्यात विविध शासकीय विभागाच्या योजना देखील उपलब्ध होणार आहे। राज्य व केंद्र शासन सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविते। या योजनांची माहिती नसल्याने लाभ घेण्यासाठी ते पुढे येत नाही। त्यामुळे कृषीसह विविध विषयांचे छोटे छोटे आणि सोप्या भाषेत माहिती देणारे व्हिडिओ तयार करून प्रसारित करावे, असे उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री श्री राठोड म्हणाले। हा अतिशय चांगला उपक्रम असून जिल्ह्यातील नागरिकांना याचा फायदा होईल, असे देखील यावेळी ते बोलले। सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आमच्या परीने। नोट्स जर असते अजून आम्ही त्याच्यामध्ये सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींना चांगल्या प्रकारे वेळेवरच दिलं तुम्ही। परंतु आता जे काही चित्र आहे, जे आहे ते आहेत, रिक्त आहे तर माझं मत आहे की तरी 350 कर्मचारी कृषी विभागाकडे आहेत। आता आहे त्या परिस्थितीत चांगलं काम आपल्याला कसं करता येईल या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करा। आणि आज जे मुद्दा म्हणून गैरहजर असतील त्याच्या संदर्भात आता तुम्ही लक्षात आणून द्या, कलेक्टर साहेब नोंद घेतील। मी सुद्धा आता मलाही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज इथं दुःखच झालं की खरीप आढावा बैठकीमध्ये येताना मला असं वाटलं होतं की बैठक सायंकाळपर्यंत चाललं, परंतु तसं काही झालं नाही। तर अनेक गोष्टी आहेत, दिलेले निर्देश जसं दिलेले आहेत त्याचा पूर्तता झाली पाहिजे आणि त्याचा आढावा मी जिल्हाधिकारी महोदयांना या ठिकाणी सांगणार आहे की आपल्यालाही थोडंसं कठोर होऊन अशा पद्धतीने ही यंत्रणा पळवावं लागेल। ठीक आहे, धन्यवाद।